मित्रांनो नमस्कार. हिंदुस्थान पोस्ट मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. महानिकाल आलेला आहे. सगळ्या विरोधकांची भंबेरी उडवणारा आश्चर्यजनक निकाल आलेला आहे. 150-160 पर्यंत महायुतीला जागा मिळतील हे अगदी सर्वे करणाऱ्यांनी पण एक्झिट पोलचे सर्वे करणाऱ्यांनी सांगितलं होतं. या सगळ्यांना धाबेवर बसवत जो मतदार राजाने कौल दिलाय तो हिंदुत्वाचा आणि लाडक्या बहिणींचे ओवाळणी आहे. हिंदुत्वाचा कौल आहे आणि लाडक्या बहिणींनी दिलेली ओवाळणीची परत भेट आहे, रिटर्न गिफ्ट आहे, असं नक्कीच हे चित्र आहे. पण या सगळ्या प्रकारात आपण दोन गोष्टी समजून घेण्याचा एक प्रयत्न करूया आजच्या शो मध्ये, की हा चमत्कार झाला कसा, हा एक भाग. आणि दुसरं, आता शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मनसे, या सगळ्यांचं भविष्य काय असणार आहे. आज त्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत आपले राजकीय विश्लेषक डॉक्टर उदय निरगुडकर. उदयजी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. नमस्कार. काय चर्चेचा सूर काय असावा याचं मी थोडक्यात लोकांना सांगितलेलंच आहे. आपण लोकांच्या मनातल्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत. जे प्रश्न लोक विचारतात, चर्चा करतात. वर्तमानपत्र हा आता केवळ माध्यमाचा एक भाग राहिलेला नाही किंवा टीव्ही चॅनलही नाही, तर सोशल मीडिया अत्यंत स्ट्रॉंग झालाय. न्यूज वेगवेगळ्या प्रकारचे येत आहेत, विनोद वेगवेगळ्या प्रकारचे येत आहेत. सर्वात महत्वाचा मुद्दा की हा चमत्कार झाला कसा, हा पहिला. तर ह्याच्यावर पण अनेक लोकांचे प्रश्न आहेत की खरोखरच हा चमत्कार झाला. तुम्ही राज्यात फिरत होतात, हा चमत्कार घडेल अशी कुणकुण तरी तुम्हाला होती का? या प्रमाणात घडेल याची कुणकुण नव्हती, अगदी फ्रँकली तुम्हाला मी सांगतो. परंतु जेव्हा मतदानात विलक्षण वाढ झाली आणि अनेक मतदारसंघात 7%, 10% मतं वाढली, त्या दिवशी मात्र मी एक SMS काही ग्रुपवर टाकला आणि त्याच्यात मी असं सांगितलं की भारतीय जनता पक्ष एका ह्यूज लँडस्लाइड विक्ट्रीकडे चाललाय. पण तरी देखील 130चा आकडा भारतीय जनता पक्ष पार करेल असं काही मला वाटत नव्हतं. 110-115 पर्यंत माझी मजल जात होती. परंतु हा जो मिळाला आकडा तो निव्वळ अभूतपूर्व आणि काहीसा आश्चर्यकारक देखील आहे. याच्यामध्ये विरोधी पक्षाचं अक्षरशः पानिपत झालं ही वस्तुस्थिती आहे. नुसते त्यांचे महत्वाचे नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात हे पडलेले नाहीयेत, तर विरोधी पक्ष नेता व्हायला जेवढी संख्या लागते तेवढ्या आमदारांची संख्याही आत्ता एकाही विरोधी पक्षाकडे नाही. महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस यांची बेरीज केली तरी एकनाथ शिंदे जे नंबर 2चा पक्ष आहेत महायुतीमध्ये त्यांच्या एवढी येत नाही. आणि हा जो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आहे हा तर 1/13 आहे, म्हणजे 1/13 आहे. म्हणजे जेव्हा 13 आमदार भाजपचे निवडून येतात तेव्हा त्यांचा 1 आमदार निवडून येतो, इतकी त्यांची अवस्था केली आहे. अजित पवार यांचे जेव्हा 4 येतात तेव्हा शरद पवारांचा आत्ता 1 आलेला आहे. पण तुम्ही लक्षात घ्या की ही सुनामी किती प्रचंड मोठी होती आणि किती डेप्थची होती. तर संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये तर अक्षरशः तुम्हाला सांगतो धुळधाण उडवलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रात त्याचबरोबर विदर्भात धुळधाण उडवली आहे. हात कोणी दिला असेल तर थोडाफार मराठवाड्याने दिला हात, जी 60-40 आहे. 60% जागा या महायुतीला मिळाल्या आणि 40% जागा या महाविकास आघाडीला मिळाल्या. त्यामुळे हे जे यश आहे ते एकतर्फी यश ज्याला आपण म्हणू ते सगळ्याच विरोधकांना निष्प्रभ नामोहरम करणारं असं यश आहे, यात काही शंका नाही. त्यामुळे लेट अस ऍक्सेप्ट की हा असा निकाल लागलेला आहे आणि तो स्वीकारून इतकं प्रचंड यश मिळालं म्हणून डोक्यात अरोगन्स जाता कामा नये, उन्माद जाता कामा नये आणि इतकं प्रचंड अपयश मिळालं म्हणून खचून जाता कामा नये असं सांगणारा हा निकाल आहे. सर, चमत्कार झाला, पण त्याचा आणखीन एक तुम्ही एक टक्केवारीची भाषा तुम्हाला सांगावीची वाटते. निवडणूक आयोगाची जी टक्केवारी आहे त्याच्यानुसार भाजपला 26.77% मतं आहेत एकूण सर्व मतांच्या. 26.77
दुसरा नंबर कोणाचा असेल सर? 13.82% हा अदर्सचा आहे, म्हणजे दुसरा कोणता पक्षही नाही, अदर्स. आणि तिसरा जो आहे तो शिवसेना आहे, शिंदे, म्हणजे 12.38%. म्हणजे दुसरा नंबर आणि भाजपची मतांची टक्केवारी दुप्पटपेक्षा जास्त आहे सर, दुप्पटपेक्षा. त्याचं कारण आहे आणि ते म्हणजे भारतीय जनता पक्ष सर्वात जास्त जागा लढवत होत्या. भारतीय जनता पक्ष 150 जागा लढवत होत्या. असा विचार करायच्या ऐवजी पर सीट 2 क्रायटेरिया लावले पाहिजेत. पर सीट ही भारतीय जनता पक्षाला किती मतं पडली आणि त्याचं ऍव्हरेज काढायचं आणि ते प्रत्येक पक्षाचं काढायचं. आणि दुसरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं विनिंग मार्जिन 10,000च्या पुढे किती सीट आल्या, 10,000 ते 5,000 किती आल्या, 5,000 ते 3,000 किती आल्या, 3,000 ते 2,000 आणि 2,000 किंवा 1,000 किती आल्या, याच्यावरून आपल्याला वेगवेगळे निष्कर्ष, वेगवेगळे मॉडेल्स बांधता येतात. आणि मग त्यातलं मराठवाड्यात किती, विदर्भात किती, पश्चिम महाराष्ट्रात किती, कोकणात किती, मुंबईत किती, असंही आपल्याला हे करता येतं. मग त्याच्यानंतर पुढे जाऊन पुढे जातीनिहाय की मराठ्यासमोर महायुतीचा मराठा होता तेव्हा कोण जिंकला, किंवा महायुतीच्या ओबीसी समोर तिकडून जर मराठा असेल तर कोण जिंकला, मग त्या मतदारसंघामध्ये कॉम्पोजिशन काय होतं, मराठा बहुल समाज असूनही एका ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा जर ओबीसी उमेदवार जिंकल्याची जी उदाहरणं आहेत, हे सगळं लक्षात घेता मला असं वाटतं, मी या निष्कर्षाप्रत आलेलो आहे की ज्याला आपण ऑलराऊंड विक्ट्री म्हणतो. म्हणजे क्रिकेटमध्ये आपण म्हणतो कॅचिंग, एखादा पक्ष एखादी देश का जिंकला तर त्याची बॅटिंग उत्तम होती, त्याची ओपनिंग पेअर उत्तम होती, त्याची मिडल ऑर्डर उत्तम होती, त्याच्या शेवटच्या तळातल्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली, त्यांचे फास्ट बॉलर उत्तम होते, त्यांचे स्पिन बॉलर उत्तम होते, त्यांची फिल्डिंग उत्तम होती, त्यांची कॅचिंग उत्तम होती, त्यानंतर त्याची कॅप्टन्सी उत्तम होती, त्यांचे खेळाडू अष्टपैलू खेळ करत होते, त्यांनी धावा खूप अडवल्या. या सर्व खेळाच्या क्षेत्रात जो आघाडी मिळवतो फक्त एकाच गोष्टीमुळे नाही की एक सचिन तेंडुलकरने सेंचुरी मारली आणि आपण जिंकलो असं नाही, ज्या सगळे खेळाडू एकत्र येऊन आपापली भूमिका बजावतात. मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाचं यश हे दुसऱ्या गोष्टीतलं आहे. इथे एका माणसाचा परफॉर्मन्स नाही, एव्हरीबडी एक्सपेक्टेड टू परफॉर्म दॅट ही हॅज परफॉर्म्ड. यात महत्वाचा घटक संघ RSS, जे लोकसभेत संघाने जो सपोर्ट लोकसभेत दिला नव्हता असं सांगितलं जातं, तो सपोर्ट विधानसभेत संघाने दिला ग्रासरूटला, म्हणून हे यश भाजपला बघायला मिळत आहे. या बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, लाडकी बहीण हे आहेच, हे फॅक्टर आहेच, पण त्याचबरोबर तितकाच महत्वाचा फॅक्टर हा आहे का, अतिशय महत्वाचं आहे. याचं कारण केवळ संघ आणि त्या संघप्रणित सगळ्या संस्था या निवडणुकीत आपलेपणानं उतरल्या होत्या असं नाही, तर अनेक संत, प्रवचनकार, कीर्तनकार, कथाकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकत्र आले होते. आणि कोल्हापूरला त्यांचा एक मोठा संत समावेश झाला होता आणि त्या संत समावेशामुळे महाराष्ट्रातल्या या सगळ्या परिस्थितीचं आकलन त्यांच्यासमोर मांडण्यात आलं की हे जर नाही झालं तर काय परिस्थिती निर्माण होईल आणि लोकसभेला नेमकी काय परिस्थिती झाली, असं लोकसभेला का घडलं, लोकसभेच्या मतदारांचे अनालिसिस काय होतं, जे दुसरे धर्म आहेत ते धर्म कसे अधिक आक्रमक होत चाललेत, किंवा त्याच्यातनं त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका आतापर्यंत, कोणी सेवेच्या माध्यमातून पुढे येते आणि धर्मांतरण करतंय, कोणी लव्ह जिहादच्या माध्यमातून करतंय, कोणी लँड जिहादच्या माध्यमातून, शेवटी हा व्होट जिहाद आलेला आहे. आणि या सगळ्याला उत्तर द्यायचं असेल तर सर्व समाजांनी एकत्र येऊन याचा प्रतिकार केला पाहिजे. तेव्हा तुम्ही या समाजाच्या घटकात तुमची काही भूमिका आहे, तुम्ही या संदर्भामध्ये काही प्रचार प्रसार केला पाहिजे, तुमची काही शक्तीस्थळ आहेत, त्याचा उपयोग जर या प्रचारामध्ये करण्यात आला तर या सगळ्या करता जी एक सर्वंकष प्रयत्न आहेत ते केले गेले. ते एक स्पेशल फोर्स अपॉइंट करून जे शेड्यूल कास्ट आहेत, शेड्यूल ट्राईब आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला. लघु उद्योजक आहेत, बँकर्स आहेत, त्याच्यानंतर कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये सगळी लोक आहेत, विद्यार्थी आहेत, महिलांसाठी आहे, या सगळ्यांसाठी केलं. आणि याच्या अंडर एक असा एक मेसेज जो गेला आहे सगळ्यांना कॉमन जोडणारा जर काय मेसेज असेल तर तो मेसेज होता एक है तो सेफ है. याचं कारण समोरून जो हल्ला होतोय तो समोरून हल्ला 100% एकत्रीकरण करून करण्याचा होतोय. आणि इकडे मात्र असं आहे की आपण संख्येने जरी जास्त असलो तरी आमच्यामध्ये जातीपाती धर्मपंथ याच्यामुळे भिंती पडलेल्या आहेत.
त्यामुळे नुकसान आपलं होत आहे. हे जर टाळायचं असेल तर आपण एक राहिलं पाहिजे, ही जी नॅरेटिव्ह आहे, हे कथ्य जे आहे ना, ते कथ्य अक्रॉस द लाईन, अक्रॉस दी केडर, अक्रॉस द जिओग्राफी हे पोचलं होतं. त्याचा खूप मोठा परिणाम आपल्याकडे झालेला आहे. सर, मला याच्यावर एकच शंका आणि एक भीती आहे की हे नरेटिव्ह किती काळ टिकेल? सत्ता आल्यावर संपला का हा विषय? नाही, सत्ता आल्यानंतर संपून चालणार नाही. आणि त्याचा धोका असा आहे की मग पुढच्या वेळा त्याचा बॅकलॅश आणि फटका इतका जोरात बसणार आहे की आपण इमॅजिन नाही करू शकणार. आणि हा विषय केवळ निवडणुकीपुरता आहे का? तर असं अजिबात नाहीये. निवडणुकीत या संदर्भात जागृती करून त्याचं एकत्रीकरण हा या लढाईचा एक भाग झाला. खरं जे युद्ध आहे ना, ते आता सुरू झालेलं आहे. मग ते योग्य भूमिका घेणं, या संदर्भातल्या कारवाया करणं, मग जे आता बांगलादेशी घुसखोर असतील त्यांच्या संदर्भात ज्या भूमिका मांडल्या गेल्या, मुसलमानांच्या आक्रमणाच्या, लँड जिहादच्या, लव्ह जिहादच्या मागण्या केल्या. म्हणून आता पॉप्युलेशन कंट्रोल महाराष्ट्रात कायदा असावा या संदर्भामध्ये अग्रही मागणी पुढे येईल. लव्ह जिहादच्या संदर्भात कायदा व्हावा म्हणून मागणी पुढे आपल्याकडे येईल. आणि या सगळ्याला महाराष्ट्र सरकारला एक सकारात्मक उत्तर द्यावं लागेल. कारण हिंदुत्व या विषयावरच त्यांनी ही देखील निवडणूक लढवली, मागची देखील लढवली, आणि जे काही यश मिळायचे ते केवळ हिंदुत्वामुळे त्यांना मिळालेलं आहे. जो काही कार्यकर्ता जोडला गेला, वाडी वस्तीवरचा असेल, आदिवासी पट्ट्यामधला असेल, अनुसूचित जाती जमातींमधला असेल, त्यात लेखक, विचारवंत, कलावंत, छोटे उद्योजक, लघु उद्योजक, सूक्ष्म उद्योजक हे सगळे एकत्र येऊन हे सगळे यश मिळालेलं आहे. त्यामुळे या सगळ्याचा विचार निश्चितच केला जाईल. अगदी. आता एक महत्वाचा प्रश्न असा येतो की हे यश भाजपाला मिळालं, हिंदुत्ववादी सरकार स्थापन झालं, पण ज्यांनी या हिंदुत्वाला विरोध केला त्या शरद पवार राष्ट्रवादीचं, काँग्रेसचं आणि राज ठाकरे हे जरी हिंदुत्ववादी भूमिका त्यांनी शेवटच्या टप्प्यात घेतली होती, अगदी भोंगे उतरवायची भाषा केली, तरीही त्यांना मिळालेलं 0 जागांचं अपयश. मला असं वाटतं याचं विश्लेषण करायचं आणि याचं या पक्षांचं भविष्य काय? मला असं वाटतं कधी कधी काय आहे, राज ठाकरे आणि यश यांची काही कुंडली आता जमताना दिसत नाहीये. काही वेळा ते खूप वाट बघावी लागते पहिलं यश मिळाला. त्यांच्या बाबतीत ती एक हे आहे, जेव्हा कार्यकर्ते असतात तेव्हा त्यांची भूमिका योग्य नसते. भूमिका लोकांना योग्य नाही म्हणजे लोकांना पसंत पडत नाही, त्याच्यावर मतांची मोहर येत नाही. जेव्हा सगळ्यांना ती भूमिका आवडली आहे तेव्हा योग्य उमेदवार नसतो. योग्य उमेदवार असेल तर त्यात फाटाफूट होते आणि मग नाशिक सारखे उमेदवार सोडून देतात, किंवा शिवसेनेने मध्यंतरी खिंडार पाडलं होतं ते होतं. कधी कधी भूमिकांमधलं सातत्य जे दिसायला पाहिजे त्या सातत्याविषयी भूमिका मांडल्या जात नाहीत. आणि ज्यावेळी योग्य त्यावेळी मी समर्थन, ज्यावेळी अयोग्य त्यावेळी मी समर्थन करणार नाही असं त्यांना पटणारं, परंतु लोकांना कदाचित न पटलेलं अशा प्रकारचं एक तर्कट मांडलं जातं. तर मला असं वाटतं अजून मेहनत करो, अजून थोडा काळ वाट पहा असा संदेश त्यांना लोकांनी दिलेला आहे. त्यामुळे गो बॅक टू ड्रॉइंग बोर्ड आणि आपली एक लॉंग टर्म स्ट्रॅटेजी, मिड टर्म स्ट्रॅटेजी ही त्यांना पुन्हा एकदा ठरवावी लागेल. आणि मला असं वाटतं की आय एम शुअर ही विल बाउन्स बॅक. ऑल द बेस्ट. नाही, पण मग आता मला सांगा, उद्धव ठाकरेंचं काय? राज ठाकरेंचं झालंच, पण ज्यांनी हिंदुत्व सोडलं, ज्यांनी मुस्लिम मतांसाठी एक वेगळं मैत्री केली, वेगळं राजकारण केलं, आणि खरे गद्दार कोण याचं उत्तर आज जनतेने दिलं. असं त्यांना राग येतोय. त्यांचे संजय राऊत रोज पुन्हा आता त्यांनी वाटेल ते बोलायला सुरुवात केली असली तरी पण जी खरी परिस्थिती आहे ती स्वीकारायला यांना कधी शिकणार आहे? यांचं भविष्य सांगा. मला असं वाटतं शिवसेना जेव्हा भाजप बरोबर लढते एकत्रितपणे तेव्हा त्यांना 18-19% मिळतात. शिवसेना जेव्हा एकट्याने लढते तेव्हा त्यांना साधारणतः 12.5-13% मतं मिळतात. यावेळी जेव्हा लोकसभेला एकनाथ शिंदे लढले तेव्हा त्यांना 13% मतं मिळाली आणि ते भाजप बरोबर होते. आणि त्याच वेळा भाजपच्या विरोधात शिवसेनेला 5-5.5% मतं मिळाली. त्यामुळे सहानुभूती उद्धव ठाकरेंच्या बाजूने जर असेल तरी मतांचं प्रमाण जे आता आहे ते उलट व्हायला पाहिजे होतं. 12.5% 13% एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी त्यांना ते आपल्याला मिळालेले दिसत नाहीयेत. याचा अर्थ त्यांना ती सहानुभूती नव्हती असं स्पष्टपणे आपल्याला
म्हणावं लागेल, फक्त ती आहे असं आपल्याला वाटत होतं, हाच एवढाच त्याच्यातला मुद्दा आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की एकनाथ शिंदे यांना आत्ता जे यश मिळालं त्याच्यामुळे एक गोष्ट क्लिअर झाली, आणि ती म्हणजे फक्त पक्षाचं चिन्ह, पक्ष, कार्यकर्ते, नगरसेवक, आमदार, खासदार एवढंच त्यांच्याकडे नाहीये, तर आता मतदार पण त्यांच्या बरोबर आहे. त्यामुळे हा पक्ष कुणाचा आहे याचा फैसला एक प्रकारे जनतेच्या दरबारात नेऊन त्यांनी सोडवलेला आहे, आणि या यशाचं 100% श्रेय त्यांना द्यायलाच पाहिजे. बर, आता तुमचे आवडते नेते शरद पवार, त्यांच्याबद्दल काय सांगाल? या प्रचारामध्ये नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा अमित शहा असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा असतील, कोणीही, अगदी गोपीचंद पडळकरनी सुद्धा शरद पवार नाव काही फारसं घेतलं नाही. त्यामुळे आपण जे जर्नलिझम मध्ये म्हणतो की जर एखाद्याला जिवंत ठेवायचं असेल, म्हणजे राजकीय दृष्ट्या चालवायचं असेल, तर त्याच्यावर टीका करा. टीका केली की तो माणूस चर्चेत राहतो, आणि चर्चेत राहिला की तो राजकीय दृष्ट्या मोठा होत जातो. तसंच राजकीय दृष्ट्या एखाद्याला राजकारणात निष्प्रभ करायचं असेल तर काय करा, तर त्याचा अनुल्लेख करा, त्याच्याविषयी बोलूच नका. या संपूर्ण निवडणूक किंवा ही पहिली निवडणूक आहे की त्याच्यामध्ये ना अजित ठाकरे, ना अजित पवार, ना एकनाथ शिंदे, ना देवेंद्र फडणवीस, ना मोदी, ना शहा, कोणीही शरद पवार हा विषयच काही केला नाही. त्यामुळे भटकती आत्मा, मुक्त मुख हे सगळं होतं, त्याच्यातनं दे लर्न व्हेरी फास्ट. दुसरी गोष्ट, क्रेडिबिलिटी क्रायसिस असल्यामुळे त्यांनी जे काही त्यांच्या भाषणात आरोप केले असतील, दॅट कुड नॉट गेट द ट्रॅक्शन. त्याला हा एक भाग होता. तिसरा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजनेला पहिले विरोध आणि नंतर समर्थन, अशा प्रकारचा फ्लिपफ्लॉप जो विरोधी पक्षांचा झाला तो देखील एनसीपीच्या मुळावर आला असं मला वाटतं. अनेक ठिकाणी इलेक्शनरिंग, बूथ मॅनेजमेंट म्हणतो, शेवटच्या माईल पर्यंत ती करण्यामध्ये ते कुठेतरी कमी पडले. बरोबर, ही अनेक कारणं आहेत, ती आहेत, पण तरी देखील आज त्यांचे संसदेत 9 खासदार आहेत, हे आपल्याला विसरून चालणार नाही. आजही गल्लीमध्ये म्हणजेच नगरपालिका, नगर परिषदामध्ये निवडून आणण्याकरता जे काही एक थोडंफार आमदारांचं बळ लागतं ते देखील त्यांच्या बरोबर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आदरणीय संजय राऊत यांच्यासारख्या आताही प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या नाही आहेत. जे काही खासगी कार्यकर्ते व्यक्त झालेत ते अत्यंत संयमानं व्यक्त झालेले आहेत, आणि ही खूप महत्वाची बाब आहे असं मला वाटतं. अगदी अगदी सर, संजय राऊतांचं नावच घेतलं तर त्यांचंही भविष्य कथन करून टाका ना. संजय राऊत जेव्हा एखाद्या पक्षात असतात तेव्हा त्या पक्षाला विरोधाची कोणाची गरज नसते, असं आता विरोधी पक्षच म्हणजे शिवसेनाच म्हणायला लागलेली आहे. त्यामुळे ते जसे आहेत तसे ते वागतात, आणि मग ते अनुल्लेखाचा नियम मोडलेला आहे. ते जसे आहेत तसे वागतात, आणि ते वागल्याचे त्यांना जे काही फळं मिळायचे ती मिळतात. त्यामुळे बोलू नका असं सांगून ते थांबवू शकणार नाही जाता, आणि बोला म्हटलं तरी आपण थांबवू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. सो अगदी एक प्रश्न शेवटचा महाआघाडीचं काय होणार? माझ्याकडे आत्ताच जी बातमी आली ती म्हणजे शरद पवार गटातल्या महत्वाच्या आमदारांनी अजित पवार यांच्याशी संपर्क करून त्यांच्याकडे जायची सगळी तयारी पूर्ण केली आहे. त्याला पक्षांतर बंदी, विरोधी कायदा, मुक्तमुख हे सगळे मुद्दे येतील, परंतु द आस्किंग रेट इज व्हेरी स्मॉल नाव. जेव्हा काही 40 आमदार असतात तेव्हा तुम्हाला 25-30 आमदार फोडावे लागतात. इकडे असं नाही, इकडे तुमच्याकडे मुळातच 15-17 आमदार आहेत, त्यामुळे फोडायची संख्या अतिशय कमी आहे. 10 हो तेच म्हणलं, 10-12 आहेत. त्यामुळे तिकडे 6 आमदार जरी तुमच्याकडे आले तरी तुमचं काम झालेलं आहे, आणि तेही घडतंय. आणि तसंच एकनाथ शिंदे हे यांच्याकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेची लोक अट्रॅक्ट होणार नाहीत अशी गॅरंटी आता आपण देऊ शकत नाही. शरद पवार, राष्ट्रवादी शरद पवारचे 10 आमदार आहेत, आणि ते आणखीन काही इकडचं तिकडचं त्यांचे हे जर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
यांचं काय होणार असा जो प्रश्न आपल्या मनात आलेला आहे त्याचं उत्तर त्यांनीच आता द्यावं. 2 दिवस न्यायालयाच्या आधी जनतेच्या न्यायालयाने हा निकाल लावलेला आहे. दुसरी गोष्ट, बाकीच्या प्रत्येक गोष्टीवर उठसूट व्यक्त होणारे किंवा होणाऱ्या या आत्ता गेले 24 तास होऊन गेले, फार काही व्यक्त झाल्याचं आपल्याला काही दिसत नाहीये. त्यामुळे तो हार का जो सदमा है वो बहुत गहरी चोट देके गया है. ताईंबाबत बोलताय ना? एकूणच ती जी तुतारी गट आहे त्याच्याविषयी मी बोलतोय की तिकडून काही फार प्रतिक्रिया आलेल्या नाहीयेत. त्यामुळे हार का सदमा बहुत गहरे चोट देके गया है, लेकिन उन्हें भी मौका है, वो अपना खेल खेले. पण आता पुन्हा एकदा काँग्रेसचे वडेट्टीवार असतील किंवा नाना पटोले असतील किंवा संजय राऊत असतील यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा सुरू केलेला आहे. आपले रोहित पवार असतील, हे सगळे कसे जिंकलेले आहेत, पण यांनी पुन्हा एकदा तो सुरू केलाय. संजय राऊतांनी तर थेट माजी सरन्यायाधीश चंद्रचूडांवर हल्लाबोल केलाय की यांच्यामुळे हा पराभव झालाय. तर हे विरोधक कुठपर्यंत हे जाणार आहे, कुठली पातळी गाठतील, काय वाटतंय हे सगळा प्रकार कुठपर्यंत जाईल आणि याला कसं हँडल करायचं? हार झाल्यानंतर अशा प्रकारच्या गोष्टी होत असतात. झारखंडमध्ये हारल्यानंतर भारतीय जनता पक्ष असं कुठेही म्हणत नाहीये की आमची हार ही याच्यामुळे झाली, असं कुठे म्हणत नाहीये. त्यामुळे ईव्हीएम वर आणखीन काही चौकशी जर करायची असेल तर जरूर करावी, त्याने काही फार हाताशी लागेल असं मला वाटत नाही. पण चंद्रचूडांवरचा हल्ला नाही, त्यांनी काही होणार नाहीये. हल्ला करतायत त्यांच्या क्रेडिबिलिटी काही मुद्दाच नाही ना काही. चंद्रचूड याच्याबद्दल आपण बोललो तेव्हा मी सांगितलं की ईव्हीएम 1000 वेळा डिस्कस झालेलं आहे, काही त्याच्यात होणार नाहीये. नाही, पण या सगळ्याचा जर आता जर निचोड काढायचा म्हटलं तर हे जे राक्षसी बहुमत म्हणूया, राक्षसी हा सकारात्मक अर्थाने मी उच्चारतोय, हे जे बहुमत आहे याचं प्रचंड ओझं या सरकारवर आहे असं नाही का वाटत? 100% एक लक्षात घ्या, विरोधी पक्ष नेता सुद्धा निवडता येऊ नये इतक्या जर तुम्ही खाली गेला असाल तर सत्तारूढ पक्षामध्ये एक प्रकारचा उत्पात येऊ शकतो. यापूर्वी ते आपल्याकडे दिसलेलं आहे, त्यामुळे हे घडलेलं आहे. दुसरी गोष्ट, अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्ष सुद्धा अत्यल्प मार्जिन निवडून आलाय. जसं आपण लोकसभेच्या वेळा सांगितलं की भारतीय जनता पक्षाने 12 जागा अशा गमावल्या की जिकडे पर बूथ 5 मतं एक्स्ट्रा पडतील तर भारतीय जनता पक्षाने त्या जागा जिंकल्या असत्या. तसंच आता रिव्हर्स वे म्हणता येईल की अनेक जागा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तुतारी गट आणि उद्धव ठाकरे यांनी अत्यंत थोड्या मार्जिनने गमावलेल्या आहेत. अर्थात हताश न होता, दुसऱ्यावर टीका न करता त्यांनी जर काम चालू केलं तर बालगंधर्वांच्या आत्मचरित्रात एक वाक्य आहे मित्रा, की जे आज खाली आहे ते उद्या वरती येतं आणि जे आज वरती आहे ते उद्या खाली जातं. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, एव्हरेस्टवर जाणं कठीण असतं पण एव्हरेस्टवर टिकून राहणं जास्त कठीण असतं. अगदी 86% स्ट्राईक रेट हा भारतीय जनता पक्षाला आता त्याचं एक प्रकारे जबाबदारी आहे, ती मोठी अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आहे. सामाजिक तणाव काही कमी झालेत का? तर अजिबात नाही कमी झालेत. जरांगे पुन्हा डोकं काढणार, सुप्रीम कोर्टात आरक्षणाचा प्रश्न येणार, 50% वरती आरक्षण सुप्रीम कोर्ट मान्य करायची सुतराम शक्यता नाहीये. मग सुप्रीम कोर्टात टिकणारं आरक्षण तुम्ही दिलं नाहीत म्हणून पुन्हा ब्राह्मण मुख्यमंत्री त्यावेळेला असेल तर पुन्हा आगडं मुसळवलं जाईल. अनेक गोष्टी आहेत या सगळ्याच्यामध्ये. त्यामुळे हे सगळे प्रश्न विरोधकांना एक आयतं खोलीत देऊन जाणारे असू शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता कार्यकर्त्यांच्या अपेक्षांना दुमारे फुटलेले आहेत. प्रत्येकाला आपल्याला तिकीट, कारण आता भारतीय जनता पक्षाचं तिकीट म्हणजे निवडून यायची लॉटरी, सहज लागलेली लॉटरी असं एक चित्र आहे. किंवा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं तिकीट म्हणजे 100% निवडून येणार, तेच अजितदादा पवारांच्या तिथे पक्ष
त्याच्या विरोधातले पक्ष आता टिकतील की नाही त्याविषयी मला शंका आहे. शरद पवार यांचा गट आपला फुटताना दिसतोच आहे, तसंच तो अजित पवार यांच्याकडे जसा येतोय तसंच ते आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याही पक्षाचं होईल असं मला वाटतं. मी काही सूचना वगैरे अशी काही देत नाही आहे, धमकी वगैरे काही देत नाही आहे. तर एक लॉजिकल आहे की आता जर हिंदुत्वाच्या बाजूनीच जर हे सगळं मतदान असेल तर जो आपला मूळ विचार होता त्याच्या बाजूने आपण उभं का नाही राहायचं असा एक विचार तिकडे येऊ शकतो. सो अशा वेळेला दिशाहीनता यायची शक्यता आहे, अरोगन्स यायची शक्यता आहे आणि त्याचबरोबर जनतेला याचा तिटकारा एका क्षणात यायची शक्यता आहे. लक्षात ठेवा, ही जनता आहे ज्यांनी 6 महिन्यापूर्वी तुम्हाला नाकारलं होतं, फटका दिला होता, धोक्याची सूचना दिली होती. अगदी महत्वाचं, तुम्ही नुसतंच त्यांचं विश्लेषण नाही, कान टोचले जे आहेत ते मला वाटतं या सर्व नेत्यांनी लक्षात घ्यायला हवं. आणि हा जो विचार तुम्ही आता सांगितलेला आहे की बाबा काळजी घ्या, हा धोक्याचा इशाराही लक्षात घ्यायला हवा. जेव्हा अपेक्षा वाढतात तेव्हा तुम्हाला तितकंच डिलिव्हर करावं लागतं, कृतीतून दाखवावं लागतं की हो आम्ही सक्षम आहोत तुम्ही दाखवलेल्या या अपेक्षांसाठी. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने साध्या सोप्या भाषेत विश्लेषण तर केलं, पण भविष्यकथन जे केलेलं आहे या सगळ्या नेत्यांचं आणि एकूणच सरकारचंही, जर या तुमच्या सूचनांची अंमलबजावणी खरोखर प्रत्यक्षात या सगळ्यांनीच जर केली तर मला वाटतं की ते रामराज्य वगैरे मला माहित नाही, पण हिंदुत्वासाठी आणि आपल्या एकूणच विकासाच्या वाटेवर धावणाऱ्या रथाला आणखीन वेग यायला काहीच हरकत नसेल. खूप खूप धन्यवाद सर, पुन्हा भेटू आणि असाच विषय घेऊन चर्चा करत राहू. धन्यवाद.